नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य शोक पदासाठी जे काही 40 तांत्रिक प्रश्न विचारले जातात या घटकाला सर्वात जास्त वेटेज दिलं जातं। तर त्या दृष्टिकोनातून आपण आज एकूण 40 तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुड इव्हनिंग। तर मित्रांनो, ह्या 40 प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती येतो या ठिकाणी तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न वाचेल त्यावेळेस 3 ते 4 सेकंद या ठिकाणी थांबणार आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काय आन्सर आहे ते या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। तर मित्रांनो, चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक, तुम्हा सर्वांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक। आणि परत एकदा मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुड इव्हनिंग। तर मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुमचं सिलेक्शन हेच आपल्या युवराज अकॅडमी 24 या चॅनलचं ध्येय आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर लागायचं असेल तर तुमच्या ध्येयाच्या दिशेने कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणं हे तुम्हाला महत्त्वाचं आहे। जेही विद्यार्थी या ठिकाणी कुठल्याही भरतीचं काहीच खरं नाही असं म्हणून ज्या ठिकाणी बसतात, तर मित्रांनो, तुम्हाला नोकरीचं स्वप्न हे कधीही पूर्ण होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी चिकाटीने प्रयत्न करतात ते 100% एक ना एक दिवस सक्सेस होतात। तर तुम्हाला सुद्धा जर या स्पर्धा परीक्षेमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मात करून तुम्हाला म्हणजे तितिक्षू असलं पाहिजे। तितिक्षू म्हणजे काय? कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगबगता आपले कार्य करणार, त्याला तितिक्षू असे म्हणतात। तुम्ही तितिक्षू, ध्येयवादी आणि तुम्ही जे मित्रांनो चिकाटीवादी असले पाहिजे, तर तो तुम्हाला तुमचं ध्येय गाठणं शक्य होईल। मित्रांनो, या स्पर्धा परीक्षेमध्ये खूप काही मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतो। जे विद्यार्थी या त्रासाला सामोरे जाऊन आपल्या ध्येयाच्या दिशेने सतत वाटचाल करत राहतात ते विद्यार्थी मित्रांनो 100% जीवनामध्ये सक्सेस होतात। स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता तुम्ही आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणं हा एकमेव यशाचा मार्ग आहे स्पर्धा परीक्षेमधला। हेच तुम्हाला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला आवर्जून मी सांगावा असा या ठिकाणी वाटला, त्यामुळे मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, आता प्रत्येकाचं वैयक्तिक मत हे वेगवेगळं असतं। मी या विचाराचा व्यक्ती आहे की तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेमध्ये जर लागायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला मी आजबीच तुम्हाला सांगतो, जर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने प्रत्येक दिवस जर टार्गेट ठेवून जर अभ्यास जर केला तर 100% मित्रांनो आगामी काळामध्ये 100% तुम्हाला नोकरी लागेल म्हणजे लागेल, ही 100% गॅरंटी आहे। आता प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं, परंतु मित्रांनो माझ्या अनुभवावरून याच्यावरून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। रक्ताक्षय म्हणजे काय? रक्ताक्षय म्हणजे काय? हिमोग्लोबिनची कमी, रक्त कमी होणे, वजन कमी होणे की जीवन कमी होणे? रक्ताक्षय म्हणजे काय? रक्ताक्षय हा अनुवंशिक असलेला आजार आहे, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतो। बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, बी म्हणजे थायमिन जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? बी जीवनसत्वाच्या अभावामुळे कुठला रोग होतो? तुम्हाला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे। तर बी जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो। बी जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो। आता पहा मित्रांनो, या ठिकाणी बी, आता थायमिन म्हणजे काय? B1 जीवनसत्व। थायमिन म्हणजे B1 जीवनसत्व। बी जीवनसत्वाचे एकूण 8 प्रकार पडतात। तर पहा, B1 जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो, त्याला थायमिन असे म्हणतात। तर बी3 म्हणजेच काय? नियासिन। बी3 म्हणजेच नियासिन, याच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो। हे सुद्धा तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवा। B1च्या अभावामुळे बेरी हा रोग होतो, तर B3 या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो। हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। थायमिन म्हणजे काय? B1 म्हणजेच बेरी हा आजार होणार आहे। पुढचा प्रश्न पहा, BCG व्हॅक्सिन ही खालील पद्धतीने देतात। BCG, आता BCG ही कशासाठी वापरली जाते? तर BCG ही लस TB म्हणजेच पहा मित्रांनो, या ठिकाणी TB म्हणजे क्षयरोगावर वापरली जाते। TB हा मित्रांनो जीवाणूपासून होणारा आजार आहे। खूप वेळेस प्रश्न विचारले जातात, विषाणूपासून होणारे रोग कुठले, जीवाणूपासून होणारे रोग कुठले, त्यावर कुठल्या पद्धतीच्या लसी दिल्या जातात, त्याचा जो का आदिशीयन काळ आहे कशा स्वरूपाचा किती असतो, यावर तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्यावर उपचार पद्धती कुठल्या आहे, त्यावर कुठले औषधं वापरले जातात, अशा दृष्टिकोनातून तुम्हाला आरोग्य शोक पदाचा अभ्यास करायचा आहे। तर पहा, BCG व्हॅक्सिन ही खालीलपैकी कुठल्या पद्धतीने दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर इंट्राड्रमल। ऑप्शन क्रमांक 3 इंट्राड्रमल म्हणजे काय? अंत त्वचेमध्ये। ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। तर पहा, BCG म्हणजे हा बाळ जन्मल्यानंतर बाळाला सर्वप्रथम कुठली लस दिली जाते? तर बाळ जन्मल्यानंतर बाळाला सर्वप्रथम BCG ही लस दिली जाते। आणि BCG लसीविषयी एक मुद्दा लक्षात ठेवा, BCG पहा, BCG ही जी लस आहे ही TB या रोगावर वापरली जाते आणि 24 मार्च हा दिवस जागतिक TB रोग दिन म्हणून साजरा केला जातो। एवढे मुद्दे तुम्हाला TB या रोगाच्या बाबतीत लक्षात ठेवायचे। आणि TB हा जीवाणूपासून म्हणजे बॅक्टेरियापासून होणारा आजार आहे।
पुढचा प्रश्न पहा, गोरची लस बालकाला किती महिन्यात द्यावी लागते? गोरची लस बालकाला किती महिन्यात द्यावीची असते किंवा द्यावी लागते? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर निवडत आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. गोवर हा विषाणूपासून होणारा रोग आहे आणि 5 वर्षाखालील बालकांनाच हा आजार होतो. 5 वर्षाखालील बालकांना हा आजार होतो. आणि हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, की गोवर हा कशापासून होतो? तर गोवर हा विषाणूपासून होणारा आजार आहे. तर पहा, 9 ते 13 महिन्याचं असताना बालकाला गोवराची लस दिली जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं योग्य आन्सर दिले. ज्याही विद्यार्थ्यांनी याचं योग्य आन्सर दिलं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. आणि ज्याही विद्यार्थ्याचं चुकलं असेल तर मित्रांनो ट्राय करा. चुकतच हा माणूस शिकत असतो, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे चुकलं जरी असलं तरी पण खचून जाऊ नका. पुढचा प्रश्न पहा, ही रिकाम जागा तपासणी HIV एड्सच्या निदानामध्ये प्राथमिक चाचणी म्हणून वापरतात. आता पहा, HIV म्हणजे एड्स हा आजार पहा कशामुळे होतो? हा विषाणूपासून होणारा आजार आहे. आणि एड्सचा जगातील पहिला रुग्ण अमेरिका देशामध्ये सापडला आणि तो एक हिरो होता, म्हणजे ॲक्टर होता. त्याला हा आजार सर्वप्रथम झालेला आहे, एड्स. तर पहा, यावर कुठली चाचणी वापरली जाते अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 1 व 2. पहा, वेस्टर्न ब्लॉट आणि इलिझा ही जी चाचणी आहे, इलिझा ही जी काही चाचणी आहे मित्रांनो, ही एड्स या रोगासाठी वापरली जाते. आता इलायसा ही जी काही चाचणी आहे ही 1985 मध्ये हिचा शोध लागला. 1985 मध्ये या चाचणीचा शोध लागलेला आहे. दोही सुद्धा चाचण्या एड्स या रोगावर वापरल्या जातात. आणि एड्स रोगाचा विषय एक लक्षात ठेवा, जो काही एड्स हा रोग आहे, 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक एड्स दिन म्हणून 1 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. खूप वेळेस परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि एड्स या रोगाचा जर अधिशयन काळ जर विचारला तर 5 ते 8 वर्षाचा कालावधी. म्हणजे पहा, ज्यावेळेस एड्स या रोगाचा विषाणू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस तो आपल्या शरीरातील जे काही पांढऱ्या पेशी आहेत त्यामध्ये T4 आकाराच्या पेशीवर हल्ला करतो. आणि याचा जो काही मित्रांनो याचा कालावधी म्हणजे आपल्या शरीरामध्ये एड्स या रोगाचा विषाणू गेल्याच्या नंतर जवळपास 5 ते 6 वर्ष मित्रांनो तो समजत नाही. म्हणजे 5 ते 6 वर्ष म्हणजे तो आपल्या शरीरामध्ये विकास करतो. म्हणजे 5 जरी वर्ष हा शरीरामध्ये आपला विषाणू जर राहिला तर आपला एड्स झाला हे आपल्याला निदान होऊ शकत नाही. ज्यावेळेस 5 ते 8 वर्ष होतात त्यावेळेस त्याचं निदान होतं. त्यामुळे याला छुपा रोग असे सुद्धा म्हणतात. व्हॅक्सिन व्हायरल मेनिटोरच्या रिकाम जागा अवस्थेतील लस परिणामकारकता अच्युत असल्याची असते. तर पहा, या ठिकाणी 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर 66 नंबरचं ऑप्शन. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी कोणी 1 निवडत आहे, कोणी 2. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, स्वाईन फ्ल्यू या आजाराचा कारक रिकाम जागा आहे. स्वाईन फ्ल्यू. आता पहा, बर्ड फ्ल्यू आणि स्वाईन फ्ल्यू. आता स्वाईन फ्ल्यू हा जगामध्ये सर्वात जास्त पसरलेला आजार आहे. कोरोनाच्या अगोदर स्वाईन फ्ल्यू हा आजार पसरलेला होता. तुम्हाला माहीत असेल स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण भारतामध्ये पुणे या शहरामध्ये आढळलेला आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे पहिला मृत्यू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचं नाव रिदा शेख. रिदा शेख नावाची जी काही मुलगी आहे हिचा स्वाईन फ्ल्यूमध्ये मृत्यू झाला होता. प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे, स्वाईन फ्ल्यूमुळे महाराष्ट्रातला पहिला बळी कोणता? त्याचं नाव काय? तर रिदा शेख. तर पहा, स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूचं नाव आहे पहा H1N1. ऑप्शन क्रमांक 1, 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. H1N1 हा विषाणूपासून होणारा आजार आहे. आणि बर्ड फ्ल्यू हा पक्ष्यापासून होतो बर्ड फ्ल्यू. तर याचे जे काही विषाणू आहेत ते आहेत मित्रांनो N1 आणि H5. N1 H5 हे बर्ड फ्ल्यूचे विषाणू आहेत. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढवून दवाखान्यात प्रस्तुती व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमात कोणती योजना सुरू केली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला या ठिकाणी योग्य आन्सर निवडायचा आहे. जननी सुरक्षा योजना, बाल विकास समृद्धी योजना, सुरक्षित जन्म योजना की अस्पताल जन्म योजना. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. जननी सुरक्षा योजना ही मित्रांनो 2005 मध्ये सुरू झाली. कधी? 2005 मध्ये सुरू झालेली योजना आहे. 2005 मध्ये जननी सुरक्षा योजना. आणि जननी शिशु सुरक्षा योजना 2011 मध्ये सुरू झाली. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जननी शिशु सुरक्षा योजना आणि जननी सुरक्षा योजना. आता जननी सुरक्षा योजना म्हणजे केवळ माताचं संरक्षण केलं जातं. तर जननी शिशु सुरक्षा योजना म्हणजे माता आणि बालक दोघांचं सुद्धा या ठिकाणी संरक्षण केलं जातं. तर ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर आहे. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेलं आहे.
आता 16व्या शतकात फॅसिलियन या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्यासंबंधी कोणता ग्रंथ लिहिला? 16व्या शतकामध्ये. मानवी संरचना खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. मानवी संरचना, मानवी शरीर रचना, वैद्यकशास्त्र की मानवी आरोग्य. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे, काही चुकंसुद्धा आहेत. तर मित्रांनो, आगामी काळामध्ये जर तुम्हाला आरोग्य सेवक व्हायचं असेल तर तुम्हाला तांत्रिक प्रश्न करून जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. या प्रश्नावर तुमचा रिझल्ट राहील. तसं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बोलतो तर पहा, माझ्या मते सर्व विषय हे महत्त्वाचे असतात. जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला मराठीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, इंग्लिशसुद्धा तुम्हाला तेवढीच महत्त्वाची आहे, गणित बुद्धिमत्तासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, जीकेसुद्धा तेवढंच महत्त्वाचे आहे आणि तांत्रिक प्रश्नसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. कुठलाही विषय मित्रांनो जर आता सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर तुमचा कुठलाही विषय जर एक वीक असेल तर मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट येणं खूप अवघड आहे. त्यामुळे आज कुठलाही म्हणजे मित्रांनो जे काय आपलं जे काय मेरिटचं हाय लेवलवर जात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाली असे की कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाला तुम्हाला सारखंच वेटेज देणं हे खूप माझ्या तरी मते महत्त्वाचं आहे, कारण की प्रत्येक विषय हा महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर एक एक क्वेश्चन हा खूप महत्त्वाचा असतो. तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो 69 नंबरचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. मानवी संरचना हा ग्रंथ 16व्या शतकामध्ये व्हेलियस या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. व्हेसेलियस या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो 70 नंबरचा. भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर दिले. सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आहे. तुमचं स्वागत आहे मित्रांनो युवराज अकॅडमी 24 या चॅनलवर. भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? आता कुष्ठरोग हा पहा 30 जानेवारी हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा केला जातो. तर 30 जानेवारी हा महात्मा गांधी यांचा स्मरण दिन आहे. तर त्याच्यानंतर पहा कुष्ठरोग हा अनुवंशिक नसलेला आजार आहे. हा लक्षात ठेवा. खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की कुष्ठरोग हा अनुवंशिक आहे का? तर कुष्ठरोग हा अनुवंशिक आजार नाही आणि कुष्ठरोग हा मानवी शरीरातील त्वचा या अवयवाशी संबंधित, कशाशी संबंधित? त्वचेशी संबंधित असलेला कुष्ठरोग आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात 1955 मध्ये झाली. 1955 मध्ये झालेले महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. मानवी मनगटात असणारी हाडाची संख्या किती आहे? तर पहा मानवी शरीरामध्ये एकूण हाडे किती असतात यावर सुद्धा 2 वेळेस प्रश्न विचारले जातात. तर पहा ज्यावेळेस मानवाचा म्हणजे बालकाचा जन्म होतो त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये एकूण 300 हाडे असतात आणि जसजसं बालकाचं वय वाढत जातं तसतसे हे हाडे एकमेकांमध्ये जुटत जाऊन शेवटी प्रौढ व्यक्तीमध्ये 270 हाडे असतात. किती? 206 हाडे असतात. किती? 206 हाडे हे मानवामध्ये असतात. 270 कोणामध्ये असतात? तर हे तारुण्य अवस्थेमध्ये 270 हाडे असतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न जर विचारला तर बालक जन्माल्यानंतर बालकामध्ये एकूण किती हाडे असतात? तर 300 हाडे असतात. मानवामध्ये जर हाडे विचारलं तर 206 हाडे हे मानवामध्ये असतात आणि आपल्या वजनाच्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या वजनाच्या एकूण 18% वजन हे हाडाचं असतं. किती? एकूण 18% हे आपल्या वजनाच्या हाडाचं वजन असतं. आणि हाडे मजबूत कशामुळे होतात? तर कॅल्शियममुळे. आपले जे काय हाडे ते मजबूत होतात. कशामुळे? कॅल्शियममुळे आपले हाडे मजबूत होतात. तर प्रश्न आपला आहे मानवी मनगटात असणारी हाडाची संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मानवी शरीराचे जे काय मनगट आहे मनगटामध्ये एकूण 8 हाडे असतात. किती? एकूण 8 हाडे असतात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेला आहे. तर आपल्या एका हातामध्ये आणि एका पायामध्ये एकूण 31 हाडे असतात. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता रेडिओथेरपी व केमोथेरपी या संज्ञा खालीलपैकी कोणत्या रोगावर उपचार पद्धती वापरली जाते? आता रेडिओथेरपी आणि केमोथेरपी ही कुठल्या आजारावर वापरली जाते? महत्त्वाचा प्रश्न, खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. पहिला ऑप्शन आहे मित्रांनो एड्स, दुसरा ऑप्शन आहे कर्करोग, तिसरा ऑप्शन आहे मलेरिया आणि चौथा ऑप्शन आहे निमोनिया. तर निमोनिया हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. निमोनियाचा जो काही जीवाणू आहे तो अंडाकृती स्वरूपाचा असतो. आता मलेरिया आजारामध्ये काय होतं? तर मलेरिया आजारामध्ये हा प्लाझ्मोडियम व्हायव्हॉक्स नावाच्या मादीपासून होणारा आजार आहे. आणि मलेरिया आजारामध्ये पहा आपल्या शरीरातले जे काय तांबड्या पेशी आहेत या तांबड्या पेशीचा नाश मलेरिया आजारामध्ये होतो. आणि 25 एप्रिल हा दिवस मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. एवढे मुद्दे तुम्हाला मलेरियाच्या बाबतीत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. आता एड्स विषयी लक्षात ठेवा. एड्स हा जगामधले पहिला एड्सचा रुग्ण अमेरिका देशामध्ये आढळला. 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. आणि एड्स रोगाचा आदिशन काळ 5 ते 8 वर्षे एवढा असतो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर पहा केमोथेरपी आणि रेडिओथेरपी ह्या उपचार पद्धती
कर्करोगावर वापरले जातात. कर्करोग म्हणजेच काय? कॅन्सर. तर 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. आणि केमोथेरपी आणि रेडिओथेरपी ह्या कर्करोगावर वापरले जातात. तर कोबाल्ट 60 हा सुद्धा कर्करोगावर वापरला जाणारा उपचार आहे. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या शरीराच्या एखाद्या भागाला जर कुठला आजार झाला असेल तर त्या आजाराचं निदान जर करायचं असेल आणि आपल्या एखाद्या शरीराचा जो काही तुकडा म्हणजे भाग घेतला जातो त्याला काय म्हणतात? तर त्याला बायोप्सी असे म्हणतात. ही सुद्धा संकल्पना तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले आहे. म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडले ते योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. पोलिओमुळे शरीराच्या रिकाम जागावर प्राधान्याने परिणाम होतो. मित्रांनो, जानेवारीमध्ये तलाठी भरती सुद्धा होणार आहे. तर तलाठी भरतीवर तुम्ही माझ्या तरी मते जास्तीत जास्त फोकस मारा, कारण की तलाठी ही मित्रांनो माझ्या तरी मते सर्वात महत्त्वाचं आणि खूप महत्त्वाचं असलेलं पद आहे. तलाठी म्हणजे मित्रांनो क्लास 3 मधलं सर्वात छान पद आहे तलाठी भरती. त्यामुळे तुम्ही तलाठी भरतीवर जास्तीत जास्त फोकस मारा असा माझा या ठिकाणी तुम्हाला सल्ला असेल, कारण की तलाठी हे खूप छान पद आहे. तसं जर पाहिलं तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये कुठली नोकरीसुद्धा मित्रांनो महत्त्वाचीच असलेली नोकरी आहे. तरी पण जर तलाठी भरती जर जानेवारीमध्ये जर येणार असेल तर आपल्याकडे टाईम आहे 2 ते 3 महिन्याचा टाईम आहे. त्यामुळे या टायमाचा तुम्ही सदुपयोग घेतला पाहिजे. माझ्या तरी मते तुम्ही तलाठी भरतीवर जास्तीत जास्त फोकस मारा, आतापासून तयारी लागा. ॲड आल्याच्या नंतर जर तुम्ही तयारी लागाल तर मित्रांनो परीक्षेमध्ये यशस्वी होणे खूप अवघड आहे. त्यामुळे पहा, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. भले 2-2, 3-3 तास करा, परंतु कंटिन्यू अभ्यास करा. आणि ज्यावेळेस ॲड येईल त्यावेळेस 7 ते 8 तास अभ्यास तुमचा झालाच पाहिजे. तर पोलिओमुळे शरीराच्या रिकाम जागावर प्राधान्याने परिणाम होतो. हाडावर होतो, त्वचेवर होतो, स्नायूवर होतो की मज्जासंस्थेवर होतो? पोलिओमुळे. आता पोलिओ हा 5 वर्षाखालील मुलांना होणारा आजार आहे. पोलिओमुळे होते काय? तर पोलिओमुळे जे काही लहान मुलाचे हात आणि पाय हे लुळे पडतात आणि हा कधीही न बरा होणारा आजार आहे. आणि पोलिओ हा विषाणूपासून होणारा आजार आहे. आणि पोलिओचा जो काही विषाणू आहे त्याचा आकार 100 नॅनोमीटरचा असतो. किती असतो? 100 नॅनोमीटरचा पोलिओ आजाराचा आकार असतो. पोलिओचा जो काही विषाणू आहे त्याचा आकार किती असतो? 100 नॅनोमीटरचा. किती असतो मित्रांनो? 100 नॅनोमीटरचा असतो. आणि पोलिओ हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. पोलिओवर 2 लसी दिल्या जातात. एक म्हणजे तोंडावाटे दिली जाणारी लस आणि दुसरी म्हणजे इंजेक्शनाद्वारे दिली जाणारी लस. तर तोंडाद्वारे जी काही लस दिली जाते त्याला साबीन लस असे म्हणतात. इंजेक्शनाद्वारे जी काही लस दिली आणि जी काही तोंडाद्वारे दिली जाते तिला साबीन लस असे म्हणतात. तर जी काही इंजेक्शनाद्वारे दिली जाते तिला साल्क असे म्हणतात. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पोलिओवर 2 लसी दिल्या जातात आणि 5 वर्षाच्या खालील मुलांना ह्या लसी दिल्या जातात. आणि पहा, पोलिओचे जे काही डोस दिले जातात यामध्ये एकूण 6 आठवड्याचा कालावधी असला पाहिजे. किती? एकूण 6 आठवड्याचं अंतर असलं पाहिजे. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मज्जासंस्थेवर याचा परिणाम होतो. पोलिओ याचा कशावर? मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तर जे काही मित्रांनो मधुमेह हा जो काही रोग आहे आपल्या शरीराच्या कुठल्या अवयवाला होतो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे. पहा, कुठले आजार आपल्या कुठल्या शरीराच्या कुठल्या भागाला होतात यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता फ्लोरोसिस जर आजार जर विचारलं तर हा आपल्या छातीला होणारा आजार आहे. पुढचा प्रश्न पहा. इसवी सन 1800 मध्ये लाफिंग गॅस किंवा नायट्रोजन ऑक्साईडचा शोध लावला गेला. या शोधाचे जनकत्व म्हणजे याचा जे काही लाफिंग गॅस आणि नायट्रो ऑक्साईड हा जो काही गॅस आहे याचा शोध कोणी लावला? 4 ऑप्शन तुमच्यासमोर. योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. जेही विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सर हॅम्फ्रे डेव्ही यांनी याचा शोध लावला. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेलं आहे. पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन म्हणजे रिकाम जागा होय. तर पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजे रिकाम जागा होय. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अपचय क्रिया. पहा, प्रश्न काय होता? महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या. पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजे काय? तर अपचय क्रिया. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. ओझोन वायूच्या थरास विरळ झाल्यास रिकाम जागा हा वायू जबाबदार असतो. म्हणजे ओझोन वायूचा जो काय थर आहे, आता ओझोन वायू करतो काय? तर ओझोन वायूचं महत्त्वाचं कार्य पहा. आपल्या जो काय आपला सूर्य आहे ह्या सूर्यापासून जे काय अतिनील किरणे पृथ्वीवर येतात तर हे अतिनील किरण अडवण्याचं कार्य हा ओझोन वायूचा थर करत असतो. ओझोन वायूचा थर करत असतो. म्हणजे जेवढे काही मनुष्यासाठी घातक म्हणजे सजीवसृष्टीसाठी घातक किरणे आहेत हे किरणे जो का ओझोन वायू स्वतःकडे म्हणजे आकर्षित करत असतो. आणि जेवढा प्रकाश महत्त्वाचा आहे तेवढाच हा पृथ्वीवर पाठवला जातो. कशामार्फत? हा ओझोन वायूच्या थरामार्फत पाठवला जातो. तर हे महत्त्वाचं कार्य आहे. जर अतिनील किरणे जर असे जर आले तर मित्रांनो आपल्या पृथ्वीतला कर्करोग म्हणजे कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त वाढेल व आग लागण्याचं सुद्धा प्रमाण जास्त वाढेल. त्यामुळे हा ओझोन वायू हा महत्त्वाचा वायू आहे.
तर पहा ओझोन थर पहा वायू जबाबदार आहे, तर क्लोरोफ्लोरोकार्बन ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर क्लोरोफ्लोरोकार्बन हा ओझोन वायूचा जो काय थर आहे तो विरळ म्हणजे पातळ होण्यास कारणीभूत असलेला वायू क्लोरोफ्लोरोकार्बन ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, दुधाच्या पच्चीरायझेशनच्या क्रियेत रिकाम जागा या जीवनसत्वाचा नाश होतो. आता दुधात जी काय पच्चीरायझेशन जी काय क्रिया आहे, आता पहा ज्यावेळेस दूध गरम केलं जातं त्यावेळेस त्याला दुधाची पाश्चरायझेशन प्रक्रिया असे म्हणतात. तर याला लुईक पाश्चर यांनी याचा शोध लावलेला आहे, हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. तर यामध्ये पहा दुधामधले म्हणजे कुठले जीवनसत्व नाश होतात असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ब जीवनसत्वाचा या ठिकाणी नाश होत असतो. चष्म्याच्या भिंगाची शक्ती रिकाम जागामध्ये मोजतात. जो काय आपला चष्मा आहे पहा, आपण डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर जे काही चष्म्याचे डॉक्टर असतात ते आपले डोळे तपासतात आणि त्याच्यानंतर मग चष्मा तयार केला जातो. म्हणजे चष्म्याची जी काही शक्ती आहे ती कशामध्ये मापली जाते. तर पहा या ठिकाणी 4 ऑप्शन आहे, वॅट आहे, डायप्टर आहे, डेसिबल आहे आणि जूल आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडले ते योग्य आन्सर असणार. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2. म्हणजेच पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आता डेसिबल हे आवाज मापण्याचं म्हणजे ध्वनीची जी काही तीव्रता आहे मापण्याचं कार्य काय डेसिबल हे एककाने केले जाते. कशाने? डेसिबल या एककाने केले जाते. तर डायप्टरद्वारे आपल्या भिंगाची शक्ती मापली जाते. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचे प्रश्न पाहूयात आपण. पुढीलपैकी कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरता येईल? भूल देण्यासाठी पहा, एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायचं असेल किंवा एखाद्या जागी जर त्याला एखाद्या शरीराच्या कुठल्या एखाद्या भागाचा एखादा समज टाचे वगैरे द्यायचे असतील किंवा शरीराचा एखादा भाग जर काढायचा जर असेल तर त्यावेळेस भूल दिली जाते. तर भूल देण्यासाठी कुठल्या द्रव्याचा वापर केला जातो? 4 ऑप्शन तुमच्यासमोर योग्य ऑप्शन आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर इथर. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर इथरचा वापर भूल देण्यासाठी केला जातो. आणि ज्याही व्यक्तीला भूल दिली जाते तर भूल दिल्याच्या नंतर त्याला जर परत शुद्धीवर आणायचं असेल तर त्याची डोक्याची पातळी ह्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे ज्या व्यक्ती बेशुद्ध झाला असेल, भूल दिल्याच्या नंतर व्यक्ती बेशुद्ध होतो, तर त्याला जर शुद्धीवर आणायचं असेल तर त्याचे जे काही डोकं आहे, जे काय पाय थोडेसे वर केले जातात, त्याचे जे काय पाय थोडेसे वर केले जातात. याचं कारण असं की पहा, ज्यावेळेस आपले पाय वर केले जातील त्यावेळेस जो काय रक्ताचा पुरवठा ह्या मेंदूला सर्वात जास्त होईल आणि ज्यावेळेस रक्ताचा पुरवठा मेंदूला जास्त होईल त्यावेळेस तो व्यक्ती सर्वात म्हणजे लवकरात लवकर शुद्धीवर येण्याची त्याची मदत होते. त्यामुळे डोक्यापेक्षा जे काय पायाची पातळी थोडीशी वर केली जाते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य सेवक पदासाठी विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, वायुभार मापकामध्ये पुढीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? वायुभार मापकामध्ये पुढीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? पारा वापरतात, पाणी वापरतात, ॲसिटिन वापरतात की यापैकी सर्व? वायुभार मापकामध्ये पुढीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? 80 नंबरचं या ठिकाणी आपला क्वेश्चन चालू आहे. बरेच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी चांगला स्कोर आला असेल. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 80 ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पाऱ्याचा वापर केला जातो. गोवर हा रोग रिकाम जागापासून होतो. वरतीच मी तुम्हाला सांगितलं आहे, गोवर हा 5 वर्षाखालील मुलांना होणारा आजार आहे आणि हा जीवाणूपासून होतो, विषाणूपासून होतो, कवकापासून होतो की डासापासून होतो? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की वरतीच याचा उल्लेख आलेला आहे. मला वाटतं तो 20 का 25 नंबरचा प्रश्न होता, त्यावेळेस मी तुम्हाला गोवरविषयी माहिती दिलेली. त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान रिकाम जागा असते. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? तर पहा, माणसाच्या शरीराचे तापमान 2 प्रकारे वापरलं जातं म्हणजे मोजलं जातं. या ठिकाणी पहा, एक फॅरेनहाईटमध्ये मापलं जातं आणि 1 डिग्री सेल्सिअसमध्ये वापरलं जातं. 1 डिग्री सेल्सिअस आणि 1 फॅरेनहाईटमध्ये अशा 2 स्वरूपामध्ये मानवी शरीराचं तापमान वापरलं जातं. तर पहा, फॅरेनहाईटमध्ये 98.4 एवढं फॅरेनहाईटमध्ये तापमान मानवी शरीराचं असलं पाहिजे. तर पहा या ठिकाणी आता डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्या शरीराचं जे काय तापमान आहे ते शरीराचं तापमान जवळपास 37 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे. किती? 37 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे. म्हणजेच पहा या ठिकाणी त्यांनी ऑप्शन क्रमांक 2 दिलेलं आहे, परंतु मित्रांनो हे ऑप्शन या ठिकाणी चुकीचे आहेत. म्हणजे मानवी शरीराचं सर्वसाधारण तापमान पहा डिग्री सेल्सिअसमध्ये असते 37 डिग्री सेल्सिअस. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि फॅरेनहाईटमध्ये 98.4 एवढं मानवी शरीराचं जे काही तापमान असतं. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन हे गलत देण्यात आले, त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी रॉंग असणार. फक्त तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा, मानवी शरीराचं तापमान हे फॅरेनहाईटमध्ये 98.4 फॅरेनहाईट असतं आणि डिग्री सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस मानवी शरीराचं सर्वसाधारण तापमान असतं.
आणि आपल्या शरीराचं तापमान नियंत्रण करण्याचं कार्य मेंदूमधील हायपोथॅलमस नावाची ग्रंथी असते. ही ग्रंथी मानवी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं कार्य हायपोथॅलमस ग्रंथी करत असते, जी की आपल्या मेंदूमध्ये स्थित असते. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? 4 ऑप्शन तुमच्या समोर, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. आता त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? तर हिरडा, बेहडा आणि आवळा या तिन्हीपासून बनवलं जातं. तर आवळ्यामध्ये क जीवनसत्व हे भरपूर प्रमाणामध्ये असते. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं. शरीरात अवयवरूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी कोणती? आपल्या शरीरामध्ये पहा, ज्यावेळेस आपण जन्मतो, स्त्री असो किंवा पुरुष असो, ज्यावेळेस आपण जन्मतो, जन्मल्यापासून ही ग्रंथी आपल्या शरीरामध्ये असते, परंतु ती कार्यरत नसते. काही विशिष्ट कालावधीनंतर ती कार्यरत होते. तर अशी कुठली ग्रंथी आहे? कंठस्थ ग्रंथी आहे, जनन ग्रंथी आहे, पीयूषिका ग्रंथी आहे की वृक्क ग्रंथी आहे? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. इमेजिंग स्वरूपाचा हा प्रश्न आहे. म्हणजे पहा, जन्मापासून आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये अस्तित्वात असते, परंतु ती काही कालांतराने कार्यक्षम होते. अशी कुठली ग्रंथी? तर ती आहे मित्रांनो जनन ग्रंथी. जनन ग्रंथी ही मानवी शरीरातील अशी ग्रंथी. पहा, ज्यावेळेस मुलं आणि मुली मोठे होतात, म्हणजे मुलगी ही जवळपास 12 ते 14 वर्ष झाल्याच्या नंतर म्हणजे ते आपण काय म्हणतो त्याला, ते तुम्हाला आता समजून घ्या. तर मित्रांनो, आणि मुलगा 14 वर्ष झाल्याच्या नंतर म्हणजे काय, आपण वयात आला असं आपण म्हणतो, म्हणजे ती जनन ग्रंथी. म्हणजे पहा, मुलीची जी काही जनन ग्रंथी आहे ती जर 12 वर्षाच्या खाली जर असेल तर ती कार्यक्षम नसते, परंतु 12 वर्षाच्या नंतर कार्यक्षम होते. त्याच्यानंतर मुलाची जी काही जनन ग्रंथी 14 वर्षाच्या नंतर कार्यक्षम होते. म्हणजे त्याचं उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, विसंगत जोडी ओळखा. डास मलेरिया बरोबर आहे, उंदीर प्लेग हे सुद्धा बरोबर आहे, ओझोन कावीळ आणि पाणी व टायफॉईड. तर या ठिकाणी तुम्हाला आता 2 तर मी सांगितले, तर 3 आणि 4 पैकी तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन निवडायचं आहे. विसंगत जोडी तुम्हाला या ठिकाणी ओळखायची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. ओझोन तुम्हाला मी वरतीच सांगितले, तुमच्या लक्षात सुद्धा आला असेल. पा डास मलेरियापासून होतो हे सुद्धा वरती उल्लेख आलेला आहे. उंदीर हा प्लेगपासून म्हणजे जो काय प्लेग हा आजार आहे हा उंदरापासून होतो. तर 1898 मध्ये भारतामध्ये पुणे या शहरामध्ये प्लेगची साथ पसरली होती. यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत असेल, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धांगिनी म्हणजे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची या प्लेग या आजाराने निधन झालेले आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर पहा, डासामुळे प्लेग होतो बरोबर आहे, डासामुळे मलेरिया होतो हा बरोबर आहे. आता प्लेगमुळे उंदरामुळे प्लेग हा आजार होतो हे सुद्धा बरं आहे. तर ओझोन हा वायू आहे. ओझोन काय वायू, मी वरती तुम्हाला सांगितलं ओझोनचं कार्य काय, ओझोन दिन कधी साजरा केला जातो, ओझोन काय महत्त्वाचं कार्य करतो, आपल्या शरीरास आपल्या पृथ्वी तलाच्या म्हणजे जी काही सजीव सृष्टी आहे याच्या दृष्टिकोनातून ओझोन वायूचं महत्त्वाचं कार्य काय आणि ओझोन वायूचा जो काय थर आहे कशामुळे कमी होतो याचं तुम्हाला मी वरतीच याचं विश्लेषण करून सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे ओझोनमुळे कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही. पदार्थ द्रवामध्ये विरघळणे हा कोणता बदल आहे? पदार्थ द्रवामध्ये विरघळणे हा कोणता बदल आहे? भौतिक बदल आहे, रासायनिक बदल आहे. पहा, भौतिकशास्त्रावर विचारलेला प्रश्न आहे. आरोग्य शोध पदासाठी सुद्धा भौतिकशास्त्रावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता जीकेचा जर आवाका पाहिला तर खूप मोठा हा जीकेचा आवाका आहे. यामध्ये विज्ञानचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. जी काय मागं पोलीस भरती चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा जी काय पोलीस भरती होणार आहे यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पहा, विज्ञानवर सुद्धा जवळपास 10 ते 15 क्वेश्चन विचारले जातात. कोल्हापूरमध्ये जवळपास 25 प्रश्नांपैकी 15 क्वेश्चन हे सरळ विज्ञानवर टाकून दिलेले आहेत पोलीस भरतीसाठी. तर 86 नंबरचा असणार पहा ऑप्शन क्रमांक 1. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देते. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला. आम्ले आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात? आम्ले आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात? भौतिकशास्त्राचा प्रश्न आहे. तर उदासीकरण असे म्हणतात. पहा, उदासीकरण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत शरीरभर फिरत असते? मानवी शरीरातील जे काही रक्त आहे तर हे रक्त आपल्या शरीरामध्ये सतत फिरत असते. हे कशामार्फत फिरत असतं? पहा, आपल्या शरीरामध्ये
हृदयाकडून रक्त पुरविलं जातं इतर पेशींना, तर इतर पेशींनी जे काही रक्त यूज केलेले म्हणजे अशुद्ध झालेलं रक्त ते परत आपल्या हृदयाकडे आणण्याचं कार्य करत असतात. तर याविषयी दोन लक्षात ठेवा. हे जे काय आपलं हृदय तर आपल्या हृदयामध्ये रक्त शुद्ध झाल्याच्या नंतर हे शरीराला पुरवण्याचं कार्य कोण करतात, तर त्या धमन्या, म्हणजे त्याला काय म्हणतात, धमन्या म्हणजेच काय, रोहिण्या, धमन्या करत असतात. म्हणजे शरीराकडे शुद्ध रक्त नेण्याचं कार्य कोण करतात, तर त्या धमन्या करतात, धमन्या. आणि आपल्या शरीरामध्ये वापरलेलं जे काय रक्त आहे ते परत हृदयाकडे आणण्याचं कार्य कोण करतात, तर शिरा करत असतात. म्हणजे पहा, शिरेमध्ये अशुद्ध रक्त असतं तर धमनीमध्ये शुद्ध रक्त असतं. हा प्रश्न लक्षात ठेवा. स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारला जाईल की धमन्यामध्ये अशुद्ध रक्त असतं, शिरामध्ये शुद्ध रक्त असतं. मग त्या खाली ऑप्शन देतील केवळ 1 बराबर, केवळ 2 बराबर, केवळ 1 व 2 म्हणजे दोन्ही बराबर, आणि 4 नंबरचं ऑप्शन दिले जाईल दोन्ही सुद्धा बराबर नाही. तर या ठिकाणी दोन्ही सुद्धा बराबर नसणार आहे. म्हणजे पहा, धमन्यामध्ये शुद्ध रक्त असते तर शिरामध्ये अशुद्ध रक्त असते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत शरीरभर फिरविले जाते, तर ते कशामार्फत फिरविले जाते, तर पहा, रक्तवाहिन्यामार्फत फिरविले जाते. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर रक्तवाहिन्यामार्फत फिरविले जाते. 89 नंबरचा प्रश्न पहा, शरीराच्या आंतरइंद्रियाची माहिती कोणत्या तज्ज्ञाने घेतली जाते. शरीराच्या आंतरइंद्रियाची माहिती कोणत्या संज्ञेने, या ठिकाणी पहा तज्ज्ञाने दिले, तर तज्ज्ञाने नसलं पाहिजे तर संज्ञेद्वारे घेतली जाते असं या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे. तर पहा, आपल्या शरीराच्या आंतरइंद्रियाची जी काय माहिती कशाद्वारे घेतली जाते. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. तर ऑप्शन क्रमांक ज्याही विद्यार्थ्यांनी 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे क्षय किरणाद्वारे घेतली जाते. आता क्षय किरण म्हणजे असते काय, तर क्षय किरण म्हणजे मित्रांनो एक्सरे. क्षय किरण म्हणजे काय, एक्सरे. आता एक्सरे विषयी लक्षात ठेवा. हे एक्सरेचा शोध कोण लावला, तर विल्यम रॅन्टोजन या शास्त्रज्ञाने एक्सरेचा शोध लावलेला आहे. तर आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्याला पोटाचे विकार असतील किंवा आपल्या हाडाला कुठलं जर विकार जर असेल तर हे क्षय किरणाच्या दयाने त्याचं निदान केलं जातं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि क्षय किरणाचा शोध कोण लावला, तर विल्यम रॅन्टोजन या शास्त्रज्ञाने क्षय किरणाचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, सजीवांच्या शरीरात कोणती संस्था नसते. सजीवांच्या शरीरामध्ये कुठली संस्था नसते. पचन संस्था, परिसंस्था, पचन संस्था, श्वसन संस्था आणि उत्सर्जन संस्था. तर यापैकी कुठली संस्था मानवी शरीरामध्ये नसते किंवा सजीवांच्या शरीरामध्ये नसते. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. परिसंस्था ही मानवी म्हणजे कुठल्याही सजीवाच्या शरीरामध्ये नसते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ही परिसंस्था ही कशामध्ये असते, तर वनस्पतीमध्ये असते. कशामध्ये असते, वनस्पतीमध्ये असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता मित्रांनो, शेवटचे आपले 10 प्रश्न राहिले. इथपर्यंत तुमचे प्रश्न योग्य असतील असं मी या ठिकाणी, आता तुम्हाला या ठिकाणी पहा, पुढचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. 91 नंबरचा प्रश्न पहा, समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला काय म्हणतात. समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला काय म्हणतात. ऊती म्हणतात, संस्था म्हणतात, इंद्रिय म्हणतात का परिसंस्था म्हणतात. समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला काय म्हणतात, तर समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिले. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर पहा, जे काही पेशी असतात, आपलं शरीर जे काही पेशीपासून बनलेले, म्हणजे पहा, पेशीच्या समूहापासून ऊती बनतात, ऊतीच्या समूहापासून काय बनतात, इंद्रिय बनतात आणि इंद्रियापासून संस्था बनत असतात. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मानवी शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत. किती, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. पुढचा प्रश्न पहा, यकृतात कोणता रस तयार होतो. यकृतामध्ये कुठला रस तयार होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहीत असेल याचं उत्तर. तर जे काय आपलं यकृत आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे, यकृत. कुठली ग्रंथी आहे, यकृत ही मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला आपल्या शरीराचा तपासणी नाका असे सुद्धा म्हणतात. यकृताचा जे काही हे यकृत आहे, यकृताला जे काय आपलं यकृत आहे यामध्ये कुठल्या याचा रस तयार होतो, तर पित्तरस. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. यकृतामध्ये पित्तरस तयार होत असतो. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर स्वादुपिंडामधून इन्सुलिन स्रावत असतो. तर इन्सुलिनच्या अभावामुळे काय होतं, तर आपल्याला मधुमेह हा रोग इन्सुलिनच्या अभावामुळे होत असतो. कोणती पाचक रस लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही. आता कुठला पाचक रस आहे की जे आपलं जे काय अन्न आहे, आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या आतड्या असतात.
एक म्हणजे लहान आतडे आणि दुसरं म्हणजे मोठे आतडे. तर मोठ्या आतड्याचं महत्त्वाचं कार्य काय, तर आपल्या शरीरामध्ये जे काही अन्नपदार्थ पचलेले आहेत ते अन्नपदार्थ आपल्या शरीराबाहेर टाकण्याचं कार्य हे मोठे आतडे करत असतात. तर लहान आतड्याचं कार्य काय, तर आपल्या शरीराचं जे काय आपण अन्न खातो हे अन्न पूर्ण पचन करण्याचं कार्य हे लहान आतडे करत असतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न विचारला जाईल की मानवी शरीरामध्ये जे काय आपण अन्न खातो हे अन्न कशामध्ये पचलं जातं, तर हे लहान आतड्यामध्ये पचविलं जातं. कोणती पचकरस लहान आतड्यात पाचनासाठी मदत करत नाही, जठर, आंत्ररस, पित्तरस आणि स्वादुरस. योग्य अंश तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जठरस. जठर कशापासून स्रावतो, तर हा कशापासून स्रावतो, हा स्रावतो मित्रांनो आपल्या यकृतापासून. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते कार्य रक्ताचे नाही, खालीलपैकी कुठले कार्य रक्ताचे नाही. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कार्बन डायऑक्साईड पेशींना पुरविणे हे रक्ताचे कार्य नाही. तर रक्ताचे कार्य काय, तर पहा या ठिकाणी प्रश्न काय आपल्याला प्रश्न असा विचार खालीलपैकी कोणते कार्य रक्ताचे नाही. तर पहा आपले म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी असणार कार्बन डायऑक्साईड पेशींना पुरविणे हे कायचे कार्य नाही, हे रक्ताचे कार्य नाही. तर रक्ताचं कार्य काय मी तुम्हाला वरती सांगितले. आपल्या शरीराला जो काय ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन पुरविण्याचं कार्य कोण करतं, तर हे रक्त करत असतं. आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरविण्याचं कार्य रक्त करत असतं, कार्बन डायऑक्साईड पुरविण्याचं नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. 95 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणता घटक मानवी चेतासंस्थेचा नाही, खालीलपैकी कुठला घटक हा मानवी चेतासंस्थेचा नाही. मेंदू, चेतारज्जू, स्नायू की चेतातंतू. तर ऑप्शन क्रमांक 3 ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. स्नायू हा चेतासंस्थेचा भाग नाही. मेंदू सुद्धा आहे, चेतारज्जू सुद्धा आणि चेतातंतू सुद्धा आहे, मात्र स्नायू नाही. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. हृदय आणि श्वासपटलातील सारखेपणा कोणता, हृदय आणि श्वासपटलातील सारखेपणा कुठला. योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर पहा दोन्ही स्नायूंनी बनलेले असतात, दोन्ही सतत स्नायूमय हालचाल दर्शवितात, दोन्ही शरीराच्या वरील भागात आढळतात. तर पहा जे काय आपलं हृदय आहे आणि जे काय आपली श्वासन संस्था याविषयी पहा पहिलं ऑप्शन योग्य आहे, कारण पहा दोन्ही स्नायूंनी बनलेले असतात हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही सतत स्नायूमय हालचाल करतात म्हणजे पहा हृदय सुद्धा आणि श्वासन संस्था सुद्धा सतत हालचाल करत असतात आणि दोन्ही शरीराच्या वरच्या भागामध्ये असतात हे सुद्धा बरोबर. म्हणजे वरीलपैकी सर्व असणार या ठिकाणी आन्सर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले. आता विसंगत जोडी ओळखा. विसंगत जोडी तुम्हाला ओळखायची 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर 97चा असणार ऑप्शन क्रमांक 4 बुरशी उपरोक्या. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या ठिकाणी वेगळी जोडी असणार आहे. सर्व योग्य दाता असे कोणता रक्तगट असलेल्या व्यक्तीला म्हटले जाते, सर्व योग्य दाता. रक्तगटाचे एकूण 4 प्रकार पडतात. रक्तगटाचा शोध कोण लावला, तर रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावलेला आहे. रक्तगटाचे एकूण 4 प्रकार पडतात. तर सर्व योग्य दाता, सर्व योग्य दाता म्हणजे काय, तर सर्व योग्य दाता याचा अर्थ पहा म्हणजे जो सर्वांना रक्त देऊ शकतो त्याला सर्व योग्य दाता असे म्हणतात. आणि सर्व योग्य ग्राही म्हणजे जो सर्वांचं रक्त घेऊ शकतो त्याला सर्व योग्य ग्राही असे म्हणतात. तर सर्व योग्य दाता कुठला आहे, तर ओ रक्तगट हा सर्व योग्य दाता आहे. ओ रक्तगट सर्व योग्य दाता आहे. आणि सर्व योग्य ग्राही जर विचारलं तर ए बी हा सर्व योग्य ग्राही आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा. फरक लक्षात ठेवा, परीक्षेला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रवणाला रिकाम जागा असे म्हणतात. ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रवणाला काय म्हणतात. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आपण. आता फक्त एक प्रश्न राहिलेला आहे. तर ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रवणाला व्हिनेगार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4. मित्रांनो व्हिडिओला लाईक करत करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओच्या बाबतीत तुमचं काय मत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता. कुठला प्रश्न जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल, कुठल्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्कीच मेन्शन करू शकता. युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं आणि तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो, डोळ्याचा कुठला भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत.
ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. ॲरिस हा जो काय भाग आहे तर डोळ्यातील जे काय अतिनील किरण या किरणांना नियंत्रित ठेवण्याचं कार्य ॲरिस हा भाग करीत असतो. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण एकूण 40 प्रश्न तांत्रिक या ठिकाणी आरोग्य शोक पदासाठी आपण पाहिलेले आहेत. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. आणि मित्रांनो आता सर्वांना या ठिकाणी गुड नाईट. तर तुमचा स्कोअर किती आला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो आता जे काही समोरच्या परीक्षा या समोरच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आता तयारी करायची आहे. तर मित्रांनो आपण आरोग्य शोक आणि तलाठी भरतीसाठी दररोज आपण अशा स्वरूपामध्ये क्वेश्चन घेत आहोत. तर पहा या ठिकाणी जर पाहिलं तर तलाठी भरती आणि आरोग्य शोक भरतीसाठी अभ्यासक्रम थोडासा सेम आहे. परंतु जे काही 40 तांत्रिक प्रश्न आहेत हे 40 तांत्रिक प्रश्न थोडेसे वेगळे आहेत कारण की हे फक्त आरोग्य शोक पदासाठी विचारले जातात. तर यामधले काही प्रश्न तलाठी भरतीला सुद्धा विचारले यापूर्वी सुद्धा विज्ञानावर जवळपास 5 ते 6 क्वेश्चन तलाठी भरतीला विचारले जातात. तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू धन्यवाद सर्वांना. या ठिकाणी गुड नाईट सर्वांना गुड नाईट. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू धन्यवाद.